चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात. 1944 साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या 60 वर्षांच्या कडूगोड स्मृतींचा अनमोल ठेवा. हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत. लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण. श्रोते हो, मी ज्योती जोशी. चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत. मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने, इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन. आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे. त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि 1944 साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो. मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे. आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र, सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो. सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते. आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत. प्रकरण 8. नवा संसार. त्या काळी आमच्या पुनर्विवाहाने समाजात मोठीच खळबळ उडाली व त्यामुळे आम्हाला खूपच त्रास सोसावा लागला आणि संसारातील सुखांबरोबर दुःखही आमच्या वाट्याला आले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या धाकट्या बहिणीचे सासरे घरी आले व शिव्यांनी आमचे अभिनंदन करून गेले व म्हणाले, मला जर हे माहीत असते तर मी तुला केस वाढवूच दिले नसते. लोक आमच्याबद्दल हवे ते बडबडू लागले. कोणी म्हणे, ही दोघं मावस भावंडे आहेत आणि आता लग्न केलं आहे. कारण दादा व कर्वे मुंबईस एकत्र राहत. तेव्हा काही दिवस मी तेथे राहत होतेच. ते दोघे 12 वर्ष एकत्र राहिले. ते लोकांना सांगत की आम्ही भाऊ भाऊ आहोत. तसेच लोकांनी आमच्याशी कोणत्या स्वरूपाचा फारसा संबंध ठेवायचा नाही असे ठरवले. लोक आणखीही बोलू लागले की अशा धर्माबाहेरच्या संबंधापासून मुले तरी कशी चांगली निपजणार. आणि मला नेहमी तीच काळजी वाटे, जर का मुले चांगली निघाली नाहीत की मग फजितीच की. पण सुदैवाने माझी 3ही मुले सर्वच दृष्टींनी चांगली निघाली. नामांकित वैद्य बापूसाहेब मेहेंदळे ह्यांचा वाडा शनिवार पेठेत होता. त्यांच्या जवळच्या बागेत गंगाधर पंत मेहेंदळे ह्यांची बंगली होती. आम्ही लग्नानंतर तेथे राहू लागलो. त्या घरात पूर्वी प्री आगरकर राहत होते. घर चांगले होते. ते घर पुनर्विवाहित जोडप्याला मिळाले नसते, पण आगरकर वगैरेंच्या खटपटीमुळे मिळाले.
वर 2 खोल्या असून खाली स्वयंपाकघर होते. आमचा शेजार मराठ्यांचा होता. लोक त्यांना म्हणत, हा तुमचा शेजार मराठ्यांचा नसला तरी पाटाचाच. परांजप्यांच्या आईने सुद्धा आपल्या सुनेस वेगळा फणी करंडा दिला होता व माझ्या करंड्यातले कुंकू लावू नको म्हणून बजावले होते. 12-13 वर्षाच्या मुलीचे मन अशा रीतीने कलुषित करणे हे त्यावेळच्या एकंदर लोकमताचे दर्शक आहे. प्री आगरकर केव्हा केव्हा आमच्या घरी येत. लग्न झाल्यावर आम्हा दोघांना त्यांनी जेवायला बोलावले होते. त्यांच्या बायकोने नारळ खणाने ओटी भरली. ते कॉलेज शेजारच्या बंगल्यात राहत असत. तेथून आम्ही परत आलो. त्यावेळी वाटेवरच्या घरातली मंडळी दोन्ही बाजूंनी पाहण्यासाठी जमली होती. ते दिवस चैत्राचे होते. कॉलेजच्या प्रोफेसरांच्या बायकांपैकी काही जणी मला हळदी कुंकवाला वगैरे बोलावीत, त्याही समजू नये या बेताने, पण दूरपणाने वागत. मी गेले की बसा, आलात, बरं झालं असे म्हणून खाली बसायचे आणि लहानशी मुलगी असेल तिला हाक मारून आण ग कुंकवाचं, आणि मी बाया आल्या आहेत त्यांच्याशी बोलते असे सांगत. कोणीकडून तरी स्वतः मला कुंकू लावणे टाळीत. पुढे 4-5 वर्षानंतर मी सुईणीचे काम चांगले शिकून आले. नंतर त्यांच्या उपयोगी पडू लागले. तेव्हा माझी ओटी भरणे, कुंकू लावणे, पंक्तीला जेवायला बसवणे, माझे उष्टे काढणे वगैरे गोष्टी महाजुन्यांच्या घरातूनही होऊ लागल्या. पुनर्विवाहापूर्वी कर्व्यांकडे त्यांचा पहिला मुलगा रघुनाथ, रघुपती परांजपे, त्याची बायको म्हणजे माझी भाची बाळी, पुतणी मणी व तिचा नवरा भिकू, मेहुणा दामू इतकी मुले होती. त्या सर्वांचे करण्यास त्यांची विधवा मेहुणी म्हणजे राधाबाईंची बहीण होती. तिला मूल वगैरे नव्हते. तेव्हा कर्व्यांची पहिली बायको आजारी पडल्यापासून ती इकडेच आपल्या बहिणीचे करायला म्हणून आली होती. तिला आमचे लग्न पसंत नव्हते. तेव्हा मुलांची सोय दुसरीकडे करून आमचे लग्न झाल्यावर 11 दिवसांनी ती निघून गेली. पुनर्विवाहितांच्या घरी राहते म्हणून लोक नावे ठेवतील असे तिला वाटले, म्हणून ती कोकणात गेली. पण तिकडेही जमेना म्हणून ती वर्षभराने परत आली. ती नंतर आश्रमातच अखेरपर्यंत राहिली. कर्वे सर्व दिवस प्रोफेसर म्हणून कामाला जात व संध्याकाळी पण फिरावयात जात. घरातील सर्व माणसे गेलेली, त्यामुळे घरात मी एकटीच. त्यामुळे करमत नसे. मला नेहमी वाटे आम्ही जगाविरुद्ध गोष्ट केलेली, तेव्हा कोणी कर्व्यांना मारील की काय, ह्या भीतीने कर्वे येईपर्यंत मी खिडकीत बसून राहत असे. सासरी व माहेरी आणि शारदा सदनात सुद्धा मला कायमचा असा स्वयंपाक करावा लागत नव्हता. त्यामुळे दोघांचा का होईना पण दोन्ही वेळचा स्वयंपाक सतत करायचा मला जड जाई. मी जरी कर्व्यांना बरेच दिवस ओळखीत होते तरी पुष्कळ दिवसपर्यंत होय नव्हे ह्या खेरीज आमचे भाषण होत नसे. रात्री जेवण झाल्यावर 9:30 वाजता निजत असू. घरात आगरकरांचा पलंग होता, पण त्यात कमालीचे ढेकून होते. त्यावर निजणे मला अशक्य होई, कारण पंडिता रमाबाईंकडे 4 वर्ष मी सुखात काढली होती. अखेर स्वयंपाकाच्या त्रासाने माझी प्रकृती बिघडली. तेव्हा बाईंनी मला सदनात माघारपणाला बोलाविले व औषध पाणी करण्यासाठी आणि विश्रांती मिळावी म्हणून मी पंडिता रमाबाईंकडे गेले. दरम्यान सुट्टी पडून कर्वे मुंबईला गेले व त्यांनी मला बोलावून घेतली, कारण माझी आई व वडील मला भेटण्यासाठी मुंबईस आली होती. आमच्या लग्नामुळे आई-बाबांना फार त्रास सोसावा लागला, पण माझ्यावरील प्रेमामुळे त्यांनी आम्हाला फार चांगल्या तऱ्हेने वागवले व जेवणखाण झाल्यावर ओटी भरली. नंतर आम्ही मुरुडास गेलो. सुधारकात अभिनंदनपर लेख लिहिताना आगरकरांनी आमच्या लग्नाला माझ्या आईवडिलांची संमती असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे देवरुखाला गावकऱ्यांनी बाबांना वाळीत टाकले. पुढे त्यांच्याकडून देवाला 12 साष्टांग नमस्कार घालून घेतले
व देवळाकरिता 100 रुपये दंड वसूल केला. तेव्हा जातीत परत घेतले. मुरुडात जाताना आम्हाला हर्णेच्या बंदरावर गाडीसुद्धा मिळेना, कारण कर्वे ह्यांच्या मंडळींना वाईट टाकले होते. आम्हाला उतरायला म्हशीचा गोठा दिला होता. आम्हाला पाणी द्यायलाही कोणी नव्हते. बोटीच्या विटाळाचे धुण्याकरिता रघुपतीने अंगावर पाणी ओतले. तो कर्व्यांकडे राहणारा, तेव्हा त्याला कान चिपला म्हणून मुद्दाम तेथे बोलावून घेतलेले असावे. कर्व्यांची मंडळी चांगली होती. लोकांना वाटावे आम्ही आपला स्वयंपाक स्वतःच करून खातो म्हणून मी उगीच चूल पेटवी. पण कर्व्यांची आई शिजलेले अन्न आम्हाला पोचवीत असे. माझ्या नवीन सासूबाई म्हणजे एक देवमाणूस होत्या. त्या माझ्याशी फार चांगल्या वागत, पण भोवतालच्या माणसांचा त्रास फार. शेजारच्या बायका अगदी टपून असत. आमच्या हालचालींवर त्या बायकांची पाळत असे की कर्व्यांच्या घरातील मंडळी कोणी आमच्याशी संबंध ठेवतात की काय. बायका लांबून टेहळणी करीत, दुरून बोटे दाखवीत, पण जवळ कोणी फारशा येत नसत. कोण येणार, कारण आम्ही फारच भयंकर कृत्य केले होते. आणि चुकून माकून कोणी आलीच तर खवचटपणाने बोले. ते ऐकून डोके फिरून जाई. वाटे की चांगली खेटरपूजा करावी ह्यांची. एकदा अशीच एक बाई आली. माझ्याकडे वाकून पाहत तिने विचारले, काय हो, किती महिने गेले आहेत? मीही चांगली खमंग होते. मी उत्तर दिले, गेले असले तरी त्यांचंच आहे. मुरुडास आल्यावर कर्वे नेहमी बाहेर जात येत, पण मी मात्र घरातच डांबून असे. त्यामुळे मला फारच कंटाळवाणे होई. मुरुडास असताना आम्हा दोघांना एका ठिकाणी मात्र फारच प्रेमाने वागवले असे मला आठवते. कर्व्यांचे मोडक आडनावाचे एक मित्र दापोलीला राहत. त्यांनी आम्हाला घरी बोलावले व उभयता नवरा बायकोंनी मोठे आदरातिथ्य केले. त्यांच्या वृद्ध आईने मोठ्या कौतुकाने माझी वेणीफणी केली. त्या मोडकांचा मुलगा आता दापोलीला वकील आहे. येथेही माझी प्रकृती खाण्यापिण्याची आबाळ झाल्याने बिघडली. काही दिवसांनी आम्ही परत यायला निघालो. मी, कर्वे, रघुनाथ होतोच. बाळीलाही शिक्षणासाठी बरोबर घेतले होते. बोटीवर लोक माझ्याकडे बोट दाखवून हळूहळू कुजबुजत, ही दोन्ही मुलं बाईच्या पहिल्या नवऱ्याची आहेत. आम्ही मुंबईत दादांकडे थोडे दिवस उतरलो व परत पुण्यास येऊन पूर्वीच्याच जागी राहू लागलो. रघुपती, मनी व भिकू ही पण आली व एकंदर 7 माणसे झाली. माझी भाची व पुतणी स्वयंपाक करीत. मी वरचे सर्व पाहत असे व स्वयंपाकाखेरीज इतर काम करीत असे. एवढे करून आम्ही शिकण्यासाठी हुजूरपागेत जाऊ लागलो, कारण सदनात जाणे फार लांब पडू लागले. पुढे लवकरच मनीला बोर्डिंगात जागा मिळाली व ती तिकडेच राहावयास गेली, कारण त्यावेळी ट्रेनिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलींना स्कॉलरशिपा मिळत. मनीला स्कॉलरशिप असल्याने ती बोर्डिंगात गेली. आम्हाला शाळेत जाताना पाहण्यासाठी काही दिवसपर्यंत लोक आपला वेळ मोडून उभे राहत. कोणी आम्हाला ऐकू येईल असे म्हणत, कर्व्यांनी विधवेपाशी लग्न लावले आणि आता तिला शाळेत पाठवतायत. आपण आहेत प्रोफेसर, आगरकरांच्याकडे जाता येताना दिसतात. त्यांच्यापैकी एक त्या परांजाप्याची बायको आहे म्हणे. अहो, त्या दोघीजणी जोडे घालून आणि छत्र्या हलवीत आयटीने जातात. बायकांनी जोडे घातले, आता पुरुषांनी काय घालावं? अशा रीतीने आम्ही लोकांच्या चर्चेचा विषयच होऊन बसलो होतो. माझ्या वर्गातल्या मुलींपाशी त्यांच्या शेजारची, घरची व आप्त मंडळी बरेच दिवसांपर्यंत आमची चौकशी करीत असत. मी सदनात इंग्रजी 3री नापास होते, पण हुजूरपागेतल्या मुख्य हरफर्डबाईंनी कारकुनांना नुसते सांगितले, ह्या प्रोफेसरीनबाई आल्या आहेत, त्या कोणत्या वर्गात बसतील ते बघा. त्यांनी माझे नाव 2रीच्याच वर्गात घातले. ह्या शाळेतील मंडळी कडक आहेत असे मी येण्यापूर्वीच ऐकले होते, म्हणून एक अक्षर न बोलता बाकावर बसले. तेव्हा जर कर्वे बरोबर असते किंवा 3रीच्या वर्गात हिचे नाव घाला असे पत्र जरी त्यांनी दिले असते तरी माझे 1 वर्ष वाचले असते का?
पण ही स्वारी लाजाळू व भिडस्त. त्याचाच फायदा दुसरे लोक घेतात. त्या वर्गात कैलासवासी टिळकांची मुलगी सौ केतकर, कैलासवासी सदाशिवराव परांजपे ह्यांची बायको व मी पुढच्या बाकावर बसत असू. आम्हाला मिस भोर, मिस सोराबजी, मिस मून वगैरे शिक्षिकिनी होत्या. त्यावेळी वार्षिक परीक्षा नोव्हेंबरात घेत. ह्या शाळेत मला पहिला नंबर मिळे, कारण मी पुढच्या वर्गात असून मला खालच्या वर्गात बसवली होती. त्या काळी महाराष्ट्रीय कुटुंबातील बायका नोकरी करावी म्हणून शिकत नसत. मी हुजूर पागेत शिकत होते तेव्हा तेथे शिकून तेथेच काम करणाऱ्या 1-2 दक्षिणी शिक्षकिणी होत्या. अशा रीतीने सर्व लागले. तो पुतणीचा नवरा भिकू विषमाने आजारी पडला. त्याला कोठे निजवावयाचे ही अडचण आली. ज्या माडीत आमची दोघांची अंथरुणे घालत असू तेथे मध्ये पडदा उभा करून आत कर्वे निजत. तेथे ताप कर्याचे अंथरुण केले व कर्वे आपले झोपाळ्यावर घालू लागले. माझी फारच तिरपीट होऊ लागली. शनिवारात राहणे, बुधवारात शाळा, तेथून सुटून यावे, शाळेचे कपडे बदलावे व 6 वाजता जेवण करावे. तो दुसऱ्या दिवसाचा अभ्यास डोळ्यापुढे येई. तो आटपावा, तो अंथरुणे, तापकर्याचे दूध, पाणी, विस्तव, कंदील, तस्त वगैरे आजाराला लागणारे सर्व सामान ह्याची व्यवस्था करावयाची. वर खाली खेपांनी ने आण करण्याचे मीच करी. त्याचा ताप उतरेना. मला तर काम होईनासे झाले, कारण मला काही दिवस गेले होते. मला वाटे कर्व्यांना हे कसे कळत नाही. मला अगदीच झेपेनासे झाले. स्वयंपाकघरात गेले की मळमळू लागे. आता भिकूचे घरात कोण करणार म्हणून त्याच्या आत्तेला बोलावणे पाठवले. ती आली. पावसाळा असल्याने तिला वाटेत फारच त्रास सहन करावा लागला. तो आजारी असताना मी पुष्कळ तऱ्हेने खटपट केली. इतकेच नव्हे तर स्त्री स्वभावानुसार शेजारच्या मारुतीला जाऊन मी प्रार्थना करी, देवा ह्याला बरा कर. त्याप्रमाणे आमच्या सर्वांच्या करण्याला यश आले व तो बरा झालाही. भिकू बिवलकर हा मुरुडाला कर्व्यांच्या शेजारीच राहणारा. त्याच्या घरची गरिबी होती, पण मुलगा सुंदर. घराणे, आईबाप व इतर मंडळी चांगली. म्हणून कर्वे आपल्या भावाला म्हणाले, जर तुम्ही ह्या मुलाला आपली मुलगी देत असाल तर त्याला मी शिकवीन. तुमची मुलगी ही अशी काळी सावळी, हुंडा देऊनही कोणी करणार नाही. सर्वांना सुंदर गोरी मुलगी हवी असते आणि तुमची तशी नाहीये. हे ऐकून दादा कर्वे ह्यांनी त्या लग्नाला संमती दिली व कर्व्यांनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. लग्न झाल्यापासून तो मुंबईला कर्व्यांकडे इतर मुलांबरोबर होताच. तो मॅट्रिक झाला. फार हुशार नव्हे तरी वकिली शिकून तयार होण्यासारखा वाटला, म्हणून त्याला वकिलीकडे घातला. मॅट्रिकच्या पुढील शिक्षणाचे पैसे त्याचा विमा उतरून कर्जाऊ म्हणून दिले होते. आम्ही लग्नानंतर मुरुडाहून परत आलो त्यावेळी त्याच्या बायकोलाही शिकण्याकरिता बरोबर घेऊन आलो. तिचे पहिले शिक्षण मुरुडात झालेले, त्यामुळे तिला ट्रेनिंग कॉलेजात प्रवेश मिळाला. पुढे त्याचे शिकणे पुरे झाले नाही, पण ही मास्तरीण म्हणून पास झाली व तिची नेमणूक वऱ्हाडात देऊळगाव येथे झाली. तिच्याबरोबर कोणीतरी जाणे जरूरच होते, त्यामुळे ह्यानेच शिक्षण सोडून तिकडे जायचे ठरवले. त्याला त्याच गावी मास्तरची नोकरी मिळाली होती, पण इतक्यात त्याला प्लेग होऊन तो पुण्यातच मेला व त्याची बायको पुढे एकटीच वऱ्हाडात गेली. चला वाचूया, समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात. 1944 साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या 60 वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा. हे मौल्यवान संचित
शारदा कृषी वाहिनीच्या 90.8 FM कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत. लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण.